हा आता सुरू करा. Good morning, all of you friends. My topic is final assembly for three-wheelers. Next slide, sir. First about introduction. Final assembly department carried out major task assembly of various type of three-wheeler. These involve economically arrangement of various fitment on assembly line, distribution of work, set pitch of assembly line, setting shift production target at etc. This department is well supported by the PPC and store the safety demand of assembly line. Production cost per shift, per manpower, per vehicle is very important parameter that has to be maintained for effective working of the department. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण असेंब्ली जे अंतिम आपण गाड्यांची जी असेंब्ली करतो 3 चाकींची त्या असेंब्लीमध्ये असेंब्ली लाईनवर विविध फिटनेसची ergonomically व्यवस्था आणि ते कामाचे वितरण असेंब्ली लाईन्सची सेट पिच आणि त्यांची शिफ्ट उत्पादन लक्ष्य सेट इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि या विभागाला पीपीसी आणि स्टोअरचे चांगले समर्थन दिले असते, जे असेंब्ली लाईनची मागणी पूर्ण करते आणि त्यांचे उत्पादन प्रतिमनुष्य शक्ती प्रतिवाहन हे अत्यंत महत्वाचे मापदंड आहे, जे विभागाच्या प्रभावी कामकाजासाठी राखले जाते हे त्याचे आवश्यक आहे. सर नेक्स्ट स्लाइड सर. आणि खाली काही असेंब्ली दिलेले आहेत थ्री व्हीलरचे, त्याचे काही फोटो आहेत सर, ते 2. नेक्स्ट स्लाइड सर. आता खाली दिलेलं आहे की मेजर इक्विपमेंट्स अँड प्रोसेसेस. Final assembly department involve all the activities related production and final product. The major equipment required for final assembly fitment were pneumatic tools, conveyor, dynamometer, pollution checking equipments, trolleys, material handling equipment, etc. The complete process in final assembly line with the time are attached in appendix for further understanding. There were 3 main assembly line. Assembly line A and B were old line having capacity of maximum 290 vehicle per shaft. The new development assembly line D is largest line having capacity of 390 vehicle per shaft. The second advantage of the line is variety of module can be easily assembled without much more time and equipment change loss. The assembly line C was under modification stage. This line had been converted into higher capacity in due to course of time. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे अंतिम असेंब्लीच्या अंतिम विभागात अंतिम उत्पादनाशी संबंधित सर्व क्रियाकलांचा समावेश असतो. असेंब्लीच्या अंतिम फिटमेंटसाठी त्याच्या आवश्यक असलेले मुख्य उपकरणे वायवीन साधने वाहक होते, डायनामोमीटर प्रदूषक तपासणी उपकरणे, ट्रॉली साहित्य, हाताळणी उपकरणे इत्यादी असतात त्याच्यामध्ये. असेंब्लीच्या वेळेस अंतिम असेंब्ली लाईन मधील पूर्ण प्रक्रिया पुढील संबंधासाठी त्याची प्रतिष्ठित
जोडलेली असते. मेन मुख्यत्वे 3 विभागात ओळी आहेत. असेंब्ली लाईन ए आणि बी जुन्या रेषेतील जास्तीत जास्त 290 वाहने प्रतिष्ठित क्षमता असते. नवीन विकसित असलेली लाईन डी ही सर्वात मोठी ओळ आहे, जी प्रतिशिफ्ट 390 वाहनाची क्षमता आहे. लाईन या रेषेचा दुसरा फायदा म्हणजे विविध प्रकारचे मॉडेल्स अधिक वेळ आणि उपकरणे बदलल्याशिवाय ते सहजपणे एकत्र केल्या जाऊ शकतो. असेंबल लाईन सी बदलत्या टप्प्यात होती. ही रेषा कालांतराने उच्च क्षमतेमध्ये बदललेली गेली. सर नेक्स्ट स्लाइड सर. हॅलो. हाँ. रोल ऑफ डिप्लोमा होल्डर. Final assembly line supervisor is most changing task that has to be carried out diploma holder. Diploma holder were placed as line supervisor. The major responsibility given to line supervisor include following tasks: production target, equal work attend for different stage, ensure final product quality, find final product repeated defect and task contraction to avoid that, maintain good quality culture and moral of work, eliminating bottleneck that reduce assembly line stoppage. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे डिप्लोमा होल्डर म्हणजे निरीक्षक असतो, तो त्याच्यामध्ये मेजर म्हणजे प्रोडक्शन कसं करायचं त्याच्यामध्ये तो प्रोडक्शन सगळं निरीक्षण करत असतो आणि इक्वल अटेनमेंट डिफरंट स्टेजेस म्हणजे काम जे आहे ते चोखपणे व्हावे याचे तो पूर्ण निरीक्षण करत असतो. आणि जे आपण मॉडेल तयार करतो जे 3 व्हीलर्स आहेत ते त्याची क्वालिटी कशी आहे हे ते चेक करण्याचं काम रोल ऑफ डिप्लोमा होल्डरचं असतं. नेक्स्ट स्लाइड सर. Learning experience. I visited final assembly after paint shop. The total scenario had changed in the final assembly department. I observed that everywhere group of people was working the rhythmic manner just like a robot. There was lot of display board regarding line target, time allow, time lapsed, actual production, safety measure, etc. The assembly line was activity in industry. I learned that TPM has been implemented fully in each and every. म्हणजे याच्यामध्ये लर्निंग एक्सपिरियन्स मध्ये असं आपल्याला सांगितलेलं आहे की जे पेंट शॉप नंतर जे अंतिम समयाला भेट दिली जाते त्याच्यामध्ये अंतिम विधानाच्या एकूण परिस्थितीत बदलली होती. तर त्याच्यामध्ये सर्वत्र समूह लोकांचा समूह रोबोट प्रमाणे तालबद्ध प्रमाणे काम करत होते आणि लायन रेषे लक्ष वाटप केलेले वेळ, संपलेला वेळ, वास्तविक या संदर्भ बरेच प्रदर्शन बोर्ड होते, उत्पादन सुरक्षा उपाय इत्यादी असते त्याच्यामध्ये. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड सर. Department of the industry. The final assembly section was given highest
priority regarding TPM strategy. I have seen TPM strategist state sheet display show important to various factory like P production, important production Q, reproduction in product defect quality. C, reduction in maintaining cost. म्हणजे अंतिम असेंब्ली विधानात विभागात टीपीएम धोरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सीन सीपीएम धोरण पत्रके प्रदर्शित केली पाहिली जे विधान घटकांचे महत्व दर्शवते. जेपीसी उत्पादकाला सुधारणा, उत्पादन वस्तू उत्पादित दोष कमी करणे, गुणवत्ता अशी देखभाल खर्चामध्ये सगळं असते सर. थँक्यू सर.